बदनाका पुन्हा यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास आजही असे पदाधिकारी गजीभाऊ आपल्यामध्ये आहेत, हे नाकारून चालणार नाही। आम्ही स्टेजवर असलो तर लोक येतील, नाहीतर लोक येणार नाही। ही भावना त्या पदाधिकाऱ्यांनी त्या लोकप्रतिनिधींनी आता तरी सोडून द्यावी आणि सर्व आजी माजी पदाधिकारी जुने पदाधिकारी एकत्र कोटले, परंतु ते पदाधिकारी आले पाहिजे नाही म्हणून आपल्या जिल्ह्यातील एक महत्त्वाचा नेता सांगतो की तुम्ही त्या कार्यक्रमाला जाऊ नका। अशा पदाधिकाऱ्यांना एक तर घरी बसायला पाहिजे, नाही तर आपला घरचा रस्ता घ्यायला पाहिजे। अरे शिवसेना वाढीसाठी जर जिल्हा प्रमुख काम करत असतील, शिवसेना वाढीसाठी जर सर्व पदाधिकारी उपतालुका प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, समन्वयक असतील, संघटक असतील, महिला आघाडी असेल, हे जर काम करत असेल तर एक महत्वाचा नेता सांगतो की तुम्ही त्या कार्यक्रमाला जाऊ नका। तुझ्या बापाची शिवसेना आहे का? जिल्हा प्रमुख माननीय नरेंद्र भाऊ पटोले, आज त्यांचं आपण भाषण ऐकलं। त्या भाषणात जरा कोणाच्या रोषात हेतकी समजलं की नाव नक्की घेतलं नाही। आजच्या भाषणात तुमचा हा जो रोष होता हा कोणाकडे होता? कसं आहे, नावं घेत बसलो तर भरपूर नावं आहे। आपण जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आमच्या ज्या नियुक्त्या केल्या ह्या शिवसेनेचं संघटन बळकटी करण्यासाठी दिल्या, परंतु काही पदाधिकारी जे नेमलेले आहेत, जे अगोदरचे आहेत, त्यांनी हेतू पुरस्पर कोणा कार्यक्रमाला नाही जाणं किंवा कोणाला फोन करणं हे कितपत योग्य आहे? याकडे असे बरेचसे पदाधिकारी आहे आणि मोठ्या हुद्द्यावरचे पदाधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी आहेत। परंतु आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा आमची मिटिंग घेतली आणि आम्हाला सांगितलं की हे तुम्ही अमरावती जिल्हा काळगे महाराजांच्या जिल्ह्यात आहे आणि ते गोधडी फार फाटलेली आहे आणि ते गोधडी शिवण्याचं काम तुम्हाला दिलेलं आहे, त्याकरता आम्हाला हे बोलणं जरुरी आहे आणि हे बोलल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। पण तो रोष कोणाकडे होता? तुम्ही सगळ्यांनी ओळखून घेतलं। ज्या वेळी आम्ही अचलपूरचा मेळावा झाला, तिकडे दर्यापूरचा मेळावा झाला, आजचा मेळावा झाला, ज्या ठिकाणी आपण निमंत्रित लोक करतात आमचे पदाधिकारी, त्या ठिकाणी तुम्ही शिवसेनेचे लोक आहे, त्या ठिकाणी तुम्ही आवर्जून हजर राहायला पाहिजे। गोष्ट आहे तुम्ही हे सर्व लोकांनी ओळखून घ्यायला पाहिजे। नाव कशाला घ्यायचं, हे लोक ओळखून घेतात। तुम्हाला असं म्हणायचं आहे का की शिवसेना अजूनही धुबंगल्यासारखी आहे म्हणून? नाही, शिवसेना दुबंगल्यासारखी जे लोक आज आहेत त्या उद्धव साहेबांजवळ आम्ही विनंती करणार आहे की या लोकांना जिल्ह्याबाहेरची जबाबदारी द्या। जिल्ह्यात जर हे लोक घाण निर्माण करत असतील आणि घाणीचं साम्राज्य जर पसरवत असतील तर अशा लोकांना तुम्ही जिल्ह्याबाहेरचं नेतृत्व द्या, आम्हाला काम करू द्या। आम्ही काम करण्याकरता सक्षम आहे आणि आमची मागची जी फळी आहे ते सुद्धा काम करण्यासाठी सक्षम आहे। अजूनपर्यंत शिवसेना दुबंगलेने म्हणून गजानन लवटेसारखा माणूस इथे निवडून आला, पण त्यापेक्षा एक सर्वात महत्व म्हणजे पराग भाऊ गुर्दे जिल्हा प्रमुख झाले आणि तुम्ही जिल्हा प्रमुख झाले, कडू जिल्हा प्रमुख झाले, पण शिवसेनेत तुम्ही जोश आणला। आमदार म्हणून जोश आला का शिवसेनाचे जे जिल्हा प्रमुख पराग गुर्दे हे जे डॅशिंग नेतृत्व आहे यामुळे आला? कसं आहे, या भागात आमदार म्हणून जोश तर आहेच, ते नाकारू शकत नाही आपण, कारण त्या शिवसेनेनं तो एक आमदार मजबूत दिला, परंतु त्याहीपेक्षा जास्त जो जोश आला असेल तर पराग भाऊच्या नेतृत्व, ज्या पराग भाऊला नेतृत्व दिलं आणि पराग भाऊच्या सहयोगी जिल्हा प्रमुख म्हणून ज्यावेळी आमच्यावर जबाबदारी दिली आणि आम्ही हे धडाकेबाद मोहीम सुरू केली, खालचे पदाधिकारी नेमणं, पदाधिकारी नव्हते, उपजिल्हा प्रमुख नव्हते, समन्वयक नव्हते, संघटक नव्हते, विभाग प्रमुख नव्हते, उपविभाग प्रमुख नव्हते, अशाना पक्ष चालत नाही। जिल्हा प्रमुखाच्या त्या जबाबदाऱ्या असतात, आपली खालची फळी काय करून राहिली। आजही पराग भाऊ भाषणामध्ये बोलले की खालचा जर पदाधिकारी काम करत नसेल तर तुम्ही तालुका प्रमुखांनी त्याची दखल घ्या, ते बदलून घ्या, नाही तर मग आम्हाला काय करायचं आम्ही करू। म्हणजे येणाऱ्या काळात जे निष्क्रिय आहेत त्यांचा नक्कीच त्यांना पदावरून काढण्यात येईल असं म्हणण्यास काही हरकत नाही। बरं का भाऊ, युवासेनाचा जो जिल्हा प्रमुख आहे तो मोठा का तालुका प्रमुख मोठा? कसं आहे, शिवसेना हा महत्वाचा पक्ष आहेच आणि ही जे आहे हे जे खरं जे मेन आहे ते शिवसेना ह्या सगळ्या उपशाखा आहेत, शिवसेनेच्या त्या उपशाखा आहेत, परंतु सगळ्यांना शिवसेनेच्या अंडरमध्ये जसे उद्धव साहेब मेन आहेत त्यांच्या अंडरमध्ये युवासेना काम करते, महिला आघाडी काम करते आणि सगळ्या स्पष्ट उत्तर दिल्यापेक्षा डायरेक्ट सांगा, तालुका प्रमुख हा महत्वाचा शिवसेनेचा महत्वाचा घटक आहेच,
कारण त्यानं जो आदेश दिला त्या तालुक्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना तिथं आवर्जून तो फॉलो करणं जरुरीचं आहे. हे होते नरेंद्र पाटील. बिनधास्त बोलण्यासाठी ते शिवसेनेत प्रसिद्ध आहेत, म्हणूनच त्यांना आज जिल्हा प्रमुख पदावर बसवण्यात आला आहे. स्पष्ट बोलणे हा स्वभाव शिवसेनेच्या बिलकुल झाडीत बसलेला आहे. धन्यवाद. आपण आपलं गंधा खापन युट्यूब चॅनल मुलाखत दिल्याबद्दल.